मुंबईसह ठाणे, पालघरला आज पावसाचा रेड अलर्ट. रायगड, पुणे, घाटमाथा आणि साताऱ्यात सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. गरज असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन. मुंबईला आजही पावसाचा रेड अलर्ट. मुंबईसह उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला झाली सुरुवात. ठाणे आणि नवी मुंबईत सुद्धा जोरदार पाऊस. कोल्हापूरची पंचगंगा नदी पात्रा बाहेरून वाहायला सुरुवात. तर यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राच्या बाहेर. पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटांवर. 33 बंधारे गेले पाण्याखाली. वाहतूक सेवा सुद्धा विस्कळीत. कर्जत, खालापूरमध्ये मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम. पंचगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. सावरोली ब्रिज वाहतुकीसाठी करण्यात आला बंद. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईत मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड सुरूच. तर दादरमध्ये शिवाजी पार्कसह 3 ठिकाणी झाडांची पडझड. सायन आणि विक्रोळीमध्ये सुद्धा झाडं कोसळली. मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर, रायगडमध्ये झाडं कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. मुंबईतील पावसाचा परिणाम लोकल सेवेवर. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेवरील लोकल उशिरानं. दोन्ही मार्गांवरील लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं. राम मंदिरातील दान चोरीवर जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आंदोलन. आज दादरमधील हनुमान मंदिराजवळ आंदोलन. परिषदेचे काँग्रेस आमदार धीरज लिंगाडेंना शिंदेंकडून ऑफर. 20 कोटींच्या ऑफरसह आगामी निवडणुकीमध्ये आमदारकीचं आश्वासन. खासदार राऊतांचा दावा. एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी विनय सहस्त्रबुद्धे. तर एशियाटिक सोसायटी मुंबईच्या निवडणुकीमध्ये विनय सहस्त्रबुद्धे यांचं पॅनल झालं विजयी. कुमार केतकर यांच्या पॅनलचा पराभव.